Hi everyone, welcome to Decoders Monica channel and ह्या व्हिडिओमध्ये आपण फोनिक्स साऊंड शिकणार आहेत. कोणत्या लेटरचे? तर सी लेटरचे शिकणार आहोत. ए आणि बी लेटर्सचे शिकलेलो आहोत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जाऊन पाहू शकता. सी लेटर विथ अदर लेटर्स, त्याचं साऊंड किंवा फोनिक साऊंड काय होतो हे आपण बघणार आहोत. नॉट जस्ट सी विथ अदर वन लेटर. ॲज एक्झाम्पल, मोस्ट कॉमन ज्यावेळेस सी हा लेटर येतो, एक्झाम्पल सी ए टी, सी यू पी, तर क हा साऊंड होतो. ओके, सी ए टी कॅट, सी यू पी कप, सी ए आर कार, सी ओ ए टी कोट. कोणता साऊंड येतोय? मराठीचा साऊंड क अक्षराचा येतोय, क. ओके, पण तेच सी बिफोर ई आय वाय ज्यावेळेस येतं एका वर्ड मध्ये, सी ज्यावेळेस ई आय वाय च्या आधी येतो त्यावेळेस स होतं, त्याचं क होत नाही, स होतं. म्हणजे सी आय टी वाय च सिटी होतं, किटी नाही, सिटी, सी आय टी वाय. हे झालं आय साठी. ई साठी सेंट, एक्झाम्पल आहे सेंट, सी ई एन टी. ई च्या आधी सी आला, काय झालं त्याचं? स उच्चार घ्यायचा आणि सीई एन टी म्हणायचं, सेंट. आणि वाय काय आहे? सायकल. ओके, सी वाय सी एल ई सायकल. क बोलायचं नाहीये, स बोलायचंय. का? कारण ई आय वाय च्या आधी सी आलेला आहे. ओके, सेम तसंच सी एच च साऊंड आलं, सॉरी आय मीन सी एच वर्ड मध्ये आलं की च हा साऊंड येतो. ओके, च हा अक्षर आपण यूज करायचा. चेअर, चाइल्ड, चीज, सी एच च. ओके, नेक्स्ट सी बिफोर के. ओके, सी के आलं की काय होतं? काहीच नाही होत, उच्चारच नाही करायचा. ओके, सी एल ओ सी के क्लॉक. ओके, ना स ना क, डायरेक्टली क्लॉक, सी एल ओ सी के क्लॉक. बी एल ए सी के ब्लॅक, डी यू सी के डक. ओके, म्हणजे सी आणि क च कधी कधी जस्ट क होऊन जातं, त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की सी चा उच्चारच नाही करायचा, आपण के चा उच्चार करतोय. क्लॉक, बॅक, डक. ओके, सी के आलं की जस्ट क होऊन जाते के च, म्हणजे सी सायलेंट राहतोय असं समजायचं. एस सी बिफोर ई आय वाय, बरोबर. म्हणजे आधी आपण काय बघितलं? ई आय वाय च्या आधी सी आलं की स होतं, पण ई आय वाय च्या आधी सी तर येतं, पण त्याच्याबरोबर एस पण असतो आधी. म्हणजे एस सी आय ई आय वाय मधलं कुठलं तरी एक असेल तर काय म्हणायचं? सच म्हणायचं अगेन. ओके, एक्झाम्पल एस सी आय, एस सी ई, एस सी वाय, तर काय होणार? स. सायन्स, सीन. सो अ क्विक रिकॅप आपण घेऊया. नॉर्मली शब्दांमध्ये सी आला की मॅक्झिममली त्याचा साऊंड काय होतो? क होतो. ओके, तेच जर ई आय वाय च्या आधी आलं की स होणार. काय होणार? स. नॉर्मली क होतं, ई आय वाय च्या आधी आलं की स होतं. आणि एस सी, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ड च बघणार आहे. डी विथ अदर लेटर्स, काय होतं त्याचं साऊंड? कधी सायलेंट राहतोय का त्याचं साऊंड चेंज होतं दुसऱ्या लेटर्स आले की. Okay, stay tuned for the next video. Please subscribe my channel and do watch the videos for more information.